नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री विषयाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न 2024च्या पोलीस भरतीसाठी अत्यंत आवश्यक असणार आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न नंबर 1. औषधी निर्मिती क्षेत्रात औषधी ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? उत्तर आहे बोरोसिलिकेट. प्रश्न नंबर 2. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूपासून बनवलेले आहे? उत्तर आहे तांबे व जस्त. प्रश्न नंबर 3. अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न नंबर 4. पारा याची रासायनिक संज्ञा कोणती? उत्तर आहे Hg. प्रश्न नंबर 5. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? उत्तर आहे इथिलीन. प्रश्न नंबर 6. ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? उत्तर आहे 8. प्रश्न नंबर 7. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून बनवले जाते? उत्तर आहे बॉक्साईड. प्रश्न नंबर 8. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? उत्तर आहे झिंक. प्रश्न नंबर 9. आम्ल पदार्थाची चव कशी असते? उत्तर आहे आंबट. प्रश्न नंबर 10. स्वयंचलित वाहनातून कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न नंबर 11. शिसे म्हणजेच लीड या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? उत्तर आहे Pb. प्रश्न नंबर 12. दहीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर आहे लॅक्टिक आम्ल. प्रश्न नंबर 13. कोणत्या धातूमुळे जास्त मोटारगाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? उत्तर आहे शिसे. प्रश्न नंबर 14. कार्बनचा अणुअंक किती आहे? उत्तर आहे 6. प्रश्न नंबर 15. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? उत्तर आहे सिल्वर नायट्रेट. प्रश्न नंबर 16. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 90% तांबे व 10% कथील. प्रश्न नंबर 17. हिरा एक कोणत्या मूलद्रव्याचे शुद्ध रूप आहे? उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न नंबर 18. वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे संप्लवन. प्रश्न नंबर 19. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर कशाद्वारे केले जाते? उत्तर आहे जीवाणूद्वारे. प्रश्न नंबर 20. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? उत्तर आहे फोटॉन. प्रश्न नंबर 21. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला? उत्तर आहे मिथिल आयसोसायनेट. प्रश्न नंबर 22. केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे युरेनियम 235. प्रश्न नंबर 23. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? उत्तर आहे कार्बन. प्रश्न नंबर 24. टेनेसिन काय आहे? उत्तर आहे मूलद्रव्य. प्रश्न नंबर 25. इथिल अल्कोहोलची संज्ञा सांगा. उत्तर आहे C2H5OH. प्रश्न नंबर 26. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती आहे? उत्तर आहे 0.03%. प्रश्न नंबर 27. मातीची आम्लता कमी करण्यासाठी त्यात कोणता घटक मिसळतात? उत्तर आहे जिप्सम. प्रश्न नंबर 28. उच्च दर्जाचे लोखंड तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? उत्तर आहे मॅंगनीज. प्रश्न नंबर 29. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? उत्तर आहे फॉर्मिक आम्ल. प्रश्न नंबर 30. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभिक वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो? उत्तर आहे C14. प्रश्न नंबर 31. स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यानंतर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतरण होणे या अवस्थेला काय म्हणतात? उत्तर आहे संप्लवन. प्रश्न नंबर 32. संत्रीमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर आहे सायट्रिक आम्ल.
प्रश्न नंबर 33. कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? उत्तर आहे पारा. प्रश्न नंबर 34. मोरच्यूतची रासायनिक संज्ञा लिहा. उत्तर आहे CuSO4. प्रश्न नंबर 35. बर्फामध्ये कोणती गोष्ट मिसळल्यानंतर ते वितळण्यास खूप वेळ लागतो? उत्तर आहे मीठ. प्रश्न नंबर 36. केक व पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न नंबर 37. कोणत्या किरणाची भेदक शक्ती सर्वात जास्त असते? उत्तर आहे गॅमा किरण. प्रश्न नंबर 38. मोत्यामधील रासायनिक घटक कोणता? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. धन्यवाद.